Hello friends, ninth standard, subject English. The name of the lesson is Think Before You Speak. See, we have finished 3 paragraphs already, and now we are going to learn more information about the lesson. See, and you mind the ears are like funnels. Open all the times. There is no door with which you can close them. तर त्यांनी सांगितलं की जसं आपल्याला दोन प्रकारच्या अडथळ्यांना सामोरं जाऊन आपल्या तोंडातून शब्द निघतो, तसं आपल्याला दोन तोंड जे आहे बंदही करता येतं, आणि पण कान काय आपल्याला बंद करता येत नाही. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज 2 rows ऑफ टीथ. पहिली जी भिंत आहे जी शब्दांना बाहेर पडताना पार करावी लागते ती आहे दातांची भिंत. अँड देर इज सेकंडली द फेन्स ऑफ 2 lips. आणि त्याच्याही पुढं एक भिंत असते ओठांची. ही ओठांची आणि दातांची भिंत ही बाजूला सारून हे या शब्दांना बाहेर यावं लागतं, आणि नेहमीच हे बंद असतं. तर कानाचं उलटं आहे की कान 24 तास चालूच असतात. त्याच्यामुळं कानाने जास्त ऐकलं पाहिजे, 24 तास ऐकलं पाहिजे, आणि केव्हा तरी बोललं पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी ह्या स्कॉलर्सने सांगितलेलं आहे. पुढं बघूया. ए व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट वन ऑफ द अनस्पोकन वर्ड ऑफ यू आर ए मास्टर. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा शब्द बोलत नाही तोपर्यंत तुम्ही मालक आहात त्या शब्दांचे. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर ए स्लेव्ह. आणि एकदा का तुम्ही तो शब्द बोललात की तुम्ही त्याचे नौकर झालात, तुम्ही त्याचे गुलाम झालात. वन्स यू हॅव स्पोकन ए वर्ड यू कॅनॉट गेट इट बॅक. जेव्हा तुम्ही एखादा शब्द बोलता तेव्हा तो शब्द तुम्हाला माघारी घेता येत नाही. डू व्हॉट यू विल. मग तुम्ही काहीही करा. देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. आणि म्हणून आपण जे काही बोलतो ते बोलण्याच्या आधी खूप आपण विचार केला पाहिजे आणि काळजीपूर्वक विचार करून बोललं पाहिजे. अशा प्रकारे लेखकाने आपल्याला आवाहन केलेलं आहे. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स. एकदा का तुमचा शब्द तुमच्या ओठामधून बाहेर पडला, तोंडातून बाहेर पडला की यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. की तो शब्द मात्र आपण बघितलं की बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे आपण. दॅट आर अनस्पोकन वर्ड्स. दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज दो थॉट्स इन युअर माइंड. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स, वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स. What are unspoken words? They are things you want to say but remains unsaid as thoughts in your mind. Once you have put the thoughts into words, once the words have left your lips, you cannot change them or control them. बघा या ठिकाणी सांगितलं की व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स, की न बोलले गेलेले जे शब्द आहेत ते तुमच्यासाठी काय आहेत. तर दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड. की अशा न बोललेले शब्द म्हणजे असं आहे की जे अजून तुमच्याकडं आहेत आणि जे त्याचे मालक तुम्ही आहात. ॲज थॉट्स इन युअर माइंड. आणि जे तुमचा विचार आहे. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स. पण जर तुमचे विचार तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर शब्द उच्चारलेत, शब्द बोललात, तर वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स. आणि जेव्हा तुमच्या ओठांमधून काही शब्द जर बाहेर आले तर यू कॅनॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. तर तुम्ही याला कंट्रोल करू शकत नाही किंवा तुम्ही याला बदलू शकत नाही. ए यंग मॅन
वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड, एकदा एक तरुण मनुष्य आपल्या गुरुकडे गेला आणि त्यांनी सांगितलं, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. तो त्याला म्हणाला की मी माझ्या मित्राला खूप शिवीगाळ केलेली आहे किंवा असे अपशब्द वापरलेले आहेत. अँड ही इज डीपली हर्ट, आणि त्याला खूपच दुःख झालेलं आहे. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. आता मला दुःख आहे याचं, किंवा मला शंका आहे की आमच्या मैत्रीवर तर याचा परिणाम होणार नाही ना. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स, आणि मी कशा प्रकारे त्याची माफी मागू, अशा प्रकारे तो सांगतो. द वाईज टीचर गेव हिम ए फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर. तर एका हुशार शिक्षकांनी त्याच्याकडे एक पेन दिला आणि एक मोठी शीट पांढऱ्या कागद एक लिहिण्यासाठी दिला, अँड पेन, आणि पेन पण दिला. ही सेड टू द यंग मॅन, आणि त्यांनी त्या तरुण माणसाला, आपल्या शिष्याला सांगितलं, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू हॅव सेड टू हिम. आणि त्यांनी सांगितलं की जे जे शब्द तो आपल्या मित्रासाठी वापरलेत ते सगळे शब्द ह्या कागदावरती लिही. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. म्हणजे द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड, म्हणजे जसं गुरुनं सांगितलं तसं शिष्याने केलं, आणि त्यांना एक पेपर त्यांनी दाखवलं, अँड शोड द पेपर टू द टीचर, आणि टीचरला एक पेपर त्यांनी दिला. टीचरनं काय केलं बघा नंतर, नाव टिअर अप धिस शीट ऑफ पेपर इन टू ए मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन, द वाईज टीचर सेड. आणि त्याच्या शिक्षकांनी, त्याच्या गुरुने सांगितलं की आता काय कर, टिअर अप धिस शीट ऑफ पेपर, हे जे पेपर आहे त्याला फाडून टाक, इन टू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन, म्हणजे त्याचे जेवढे लहान तुकडे त्याला करता येतील तेवढे कर. द वाईज टीचर सेड, ते हुशार शिक्षक म्हणाले. सून, लवकरच, द सिंगल शीट ऑफ टॉर्न इन टू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर, म्हणजे एक पेपर सुरुवातीला होता त्याचे फाडून शेकडो पेपरचे तुकडे हे बनवण्यात आलेले होते. थ्रो द बिट्स ऑफ दिस विंडो, द टीचर टोल्ड हिम, थ्रो द बिट्स आउट ऑफ दिस विंडो. त्यांनी सांगितलं की आता काय कर, हे शब्दाचे तुकडे जे आहेत, ते कागदाचे तुकडे जे आहेत ते बाहेर खिडकीतनं फेकून दे. दॅट वॉज इझिली डन, आणि हे सहज करण्यासारखं होतं. शिष्यानं कागदाचे तुकडे बाहेर फेकून दिले. इट वॉज ए विंडी डे, दिवसभर वारा घोंगावत होता. अँड द टायनी बिट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इव्हन ॲज द यंग मॅन वॉच्ड. आणि त्यांच्यासमोरच त्यांनी काय केलं की कागद फाडल्यानंतर बरेचसे तुकडे तयार झाले, आणि ते तुकडे झाल्यानंतर कोणीही त्या तुकड्यांबरोबर व्यवहार करू शकलेला नाही. आणि मग आता काय सांगितलं त्यांनी बघा, दॅट वॉज इझिली डन, की आता सगळे जे पेपरचे तुकडे आहेत ते वाऱ्याबरोबर उडून गेलेले आहेत. नाव गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन. आणि लेखकाने त्याला सांगितलं, गुरुने त्याला सांगितलं शिष्याला की आता काय कर, तू घरी जा, बाहेर जा, आणि बाहेर गेल्यानंतर तुझे तुकडे टाकलेले होते सगळे इकडं तिकडं विखुरून पडलेले, ते सगळे कलेक्ट कर, गोळा कर, आणि ॲज मेनी बिट ऑफ पेपर ॲज यू कॅन, म्हणजे तुकडे जे आहेत छोटे छोटे केलेले आहेत ते सगळे जेवढे तुला शक्य आहेत तेवढे सगळे पेपरचे तुकडे तू घेऊन ये. अशा प्रकारे त्याने तिला, आपल्या शिष्याला, या गुरुजींनी सांगितलं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात, आणि थिंक बिफोर यू स्पीक या धड्यावरचा काही भाग आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर हा भाग बघितल्यानंतर तुम्ही नवीन शब्दांची यादी बनवायची, आणि त्या यादीवरती
यादी लिहून त्याचे मराठी अर्थ शोधायचे आणि मराठी अर्थ शोधून त्याला ह्या पॅराग्राफला शिकवलेल्या पॅराग्राफला स्वतः अर्थ लावायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.